नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतो. मित्रांनो, काव्या वसुंधराला आणि रम्याला खडे बोल सुनावत म्हणत असते की एकदा फक्त माझी ताई एक भक्कम पुरावा घेऊन येऊ दे आणि फक्त सिद्ध होऊ दे की ताईला लग्नातून किडनॅप करणाऱ्या तुम्हीच होतात. मग नाही तुमची पळती भुई थोडी करून ठेवलेलं मी तर नाव नाही सांगणार काव्या, आणि इथून पुढे कळेल तुम्हाला खरी काव्या काय आहे. मग आता रम्या ही त्या सुरुवात काव्याला म्हणते की कुठे तुझी बहीण, तिला अजून पुरावा भेटला नाही का? आता फक्त 24 तास संपायला 10 मिनिटे बाकी आहे, कुठे आहे तुझी ताई? तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते की पुरावा आहे आणि म्हणत दीपकला घेऊन येते. दीपक आल्यावर पहिल्यांदा वसुंधराच्या विरोधात साक्ष देतो. तेव्हा मात्र वसुंधराची चांगलीच तारंबळ उडते. तेव्हा रम्या म्हणते आता या दीपकशी आम्ही नाही बोलणार, त्याच्याशी आईचे मित्र कमिशनर त्यांच्याच भाषेत बोलतील. रम्याचे बोलणे ऐकताच दीपकला मात्र घाम पडतो. दीपक आता सगळं प्रकरण नंदिनीवर ढकलतो आणि नंदिनीला म्हणतो की नंदिनी, तुम्हाला जे बोलायला लावलं होतं ते मी तसं बोललो, यापुढे मी तुझ्या बाजूने नाही बोलणार. आपलं जे डील झालं होतं मी त्याप्रमाणे सगळं काही बोललो. आता दीपक सगळ्यांना म्हणतो की नंदिनी आणि माझ्यामध्ये डील झालं होतं. जर मी वसुंधरा मॅडम विरुद्ध साक्ष दिली तर नंदिनी मला इथून जामिनावर सोडवणार होती, त्यामुळेच मी वसुंधरा मॅडम विरोधात बोललो. आता नंदिनीच्या नजरेत नंदिनी सगळ्यांसमोर खोटी ठरलेली असते आणि नंदिनी म्हणजे आता विक्रम म्हणते, नंदिनी तू माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरली आहे. तू इतक्या खालच्या थराला जाशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. तर आता मित्रांनो, नंदिनी आता सणकण दीपकच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की दीपक तू काय बोलतोयस, का असं वागतोयस? मी काय बिघडवलंय तुझं? आपलं ठरलं होतं ना सगळं खरं खरं बोलायचं, तू माझ्यासमोर तर सगळं खरं खरं बोलला, मग आता असं का वागतोयस? असं नंदिनी त्याला जाब विचारते. पण दीपक आता काहीही बोलत नाही. दीपक आता म्हणतो की नंदिनी तूच खोटं बोलतेस. आता बघूया पुढील भागामध्ये काव्या काही मदत करेल का नंदिनीची, काय होईल सगळं प्रकरण, सगळं पाहणं रंजक आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का? ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.